नमस्कार. माझ्या कवितेचे नाव आहे इतकेच मला कळले रे, इतकेच मला कळले रे. माणसाला प्रौढत्व येत असतं आणि प्रौढत्वाबरोबर माणसाला परिपक्वता येणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर माणसामध्ये परिपक्वता आली, विचारांची परिपक्वता आली, तर त्याच्याकडून कसं वर्तन झालं पाहिजे किंवा कसं वर्तन घडतं, त्याचे विचार कसे होतात, हे सांगणारी कविता मी लिहिलेली आहे. या कवितेचं नाव आहे इतकेच मला कळले रे. तारुण्याच्या हिंदोळ्यावर प्रौढत्व होऊ लागले स्वार रे. म्हणजे स्वच्छंदी मन आहे तारुण्याचं, त्याच्यावर अलगद प्रौढत्व म्हणजे परिपक्वता त्याच्यावर आलेली आहे. उलगडू लागले आयुष्य सारे, उमगू लागले जीवन सार रे, उमगू लागले जीवन सार रे. मिथ्य वाटेवरील सोबत्यांसंगे मन रमतच नाही रे. मिथ्य वाट म्हणजे थोड्या थोड्या लोभाला बळी पडणारे जे मित्र आहेत, सखे आहेत, त्या मिथ्य वाटेवरील सोबत्यांसंगे मन रमतच नाही रे. स्पष्ट बोला याचा अट्टाहास, आता सुटतच नाही रे. स्पष्ट बोलणे म्हणजे काय, तर खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलता येणे, याला म्हणतात स्पष्ट बोलणे. स्पष्ट बोला याचा अट्टाहास, आता सुटतच नाही रे, आता सुटतच नाही रे. मोहमुक्त जीवन आता, मोहमुक्त जीवन आता, आत्मसुखची देते रे. मोहमुक्त जीवन आता, आत्मसुखची देते रे. निष्काम त्या सेवेने मी पण माझे गळते रे, मी पण माझे गळते रे. संकट समयी मन हे आता, संकट समयी मन हे आता, हळूच डगमगते रे. मार्ग त्या संगे काढावा कसा, हे आता मला जमते रे, हे आता मला कळते रे. हिशेब मांडतील अनुज माझे, अनुज माझे हिशेब मांडतील. म्हणजे माझी जी पुढची पिढी आहे ती माझ्या कार्याचा आढावा घेईल. मी काय काम केलं याचा आढावा घेईल, याचे भान मला आले रे. पुसण्याआधी आयुष्य रेषा, तिची उंची मला वाढवू दे रे. पुसण्याआधी आयुष्य रेषा, तिची उंची मला वाढवू दे रे. आता जगणे हा एक उत्सव व्हावा, आता जगणे हा एक उत्सव व्हावा. इतकेच मला कळले रे, इतकेच मला कळले रे. धन्यवाद.